मी शेख हबीब शेख अलाउद्दीन डपवाडी येथील 13 घरकुल लाभार्थी यांना प्रत्येकी 5 बरास रेतीची पास माननीय परभणी तहसीलदार साहेब यांनी पास दिल्या होत्या। त्या पास दिल्या नांदगाव खुर्द धक्का येथून रेती नेणे असे त्याच्यामध्ये उल्लेख आहे आणि त्या नांदगाव खुर्दच्या धक्क्यावर रेती जी आहे ती माती मिश्रित आहे, त्याच्यामध्ये बांधकाम कसं करणार। आणि नंतर आम्ही एक विनंती अर्ज केला की बाबा ही रेती नांदगाव खुर्द येथील माती मिश्रित आहे, आम्हाला रामपुरी किंवा धसाडी येथील रेती द्यावा। टोटल घरकुल लाभार्थी 31 असे आहेत, त्याच्यामधून त्यांनी तहसीलदार साहेबांनी 13चे पास दिलेले आहेत। तरी आता पावसाळा जवळ आलेला आहे, मान्सून आलेला आहे, काही लोकांचे थंडी लेवलवर काम झाले, काही छत टाकायचे राहिले, काहीचा पहिला हप्ता पडलेला आहे आणि हे जिल्हा प्रशासन तालुका प्रशासन रेती द्यास लाभार्थ्यांना विलंब करीत आहे। आता या लाभार्थ्यांनी कसं करायचं, कसे घर बांधायचे, कसे करायचे। आता हे आज मी कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं की बाबा हे निवेदन आमचं तहसीलदार साहेबांनी तुमच्याकडे काढलेलं आहे, याच्यावर तुम्ही निर्णय घ्या। आता कलेक्टर साहेबाचं म्हणणं काय आले की बाबा तुम्हाला जवळ जिथून पडेल तिथून आम्ही रेती देऊ आणि पुन्हा म्हणतात की बाबा आम्ही ते मानव तालुक्यात येते तिथून आम्ही कसे देऊ शकतो। आता कलेक्टर जिल्ह्याचा मालक आहे, त्याला न द्यायला काय झालं, ते देऊ शकतात, मात्र ते असं बोलून राहिले। आज मी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना हे निवेदन देऊन आलेलो आहे, तरी पण कलेक्टर साहेबांनी या निवेदनाची स्वतः दखल घेऊन तहसीलदार साहेब यांना डपवाडी घरकुल लाभार्थी यांच्यासाठी रामपुरी किंवा धसाडी येथून रेती देण्यात यावे असे आदेश द्यावे, ही नम्र विनंती मी एक प्रतिनिधी म्हणून डपवाडी यांचे काम बघत आहे आणि समाजसेवक म्हणून बस।